UP MP बिहार सारख्या राज्यात तिथल्या गावागावांमध्ये अगदी दिल्ली हरियाणातही चिकन्या चुपड्या आमिरला, सलमानला किंवा शाहरुखला त्याच्या नांडीखाली असणाऱ्या पल्सर बुलेटला, त्याच्या हातातल्या iPhone 16ला बोलणाऱ्या पोरी, आपल्या हिंदू पोरी, हा एक वेगळा सेगमेंट झाला या लव्ह जिहादचा. आता सोलापूरमध्ये जो काही समोर आलाय तो एक वेगळा सेगमेंट आहे, एक वेगळा प्रकार आहे. ब्राह्मण जात दर्शवणारं नाव, साळसूत चेहरा, नाव निवडताना केलेला अभ्यास. नाव बघा ना, दक्ष केशव वैद्य. या सगळ्या नियोजनाचा फायदा असा झाला की या प्रेमात पडलेल्या मुलीनं आपल्या घरी या प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलं, निसंकोचपणे सांगितलं. नाव होतं दक्ष केशव वैद्य म्हणून सांगितलं. धक्कादायक म्हणजे मुलीच्या कुटुंबानेही लग्नाला होकार दिला. दक्ष केशव वैद्य या नावाचा हा करिश्मा होता. सगळं त्या जिहाद्याच्या मनाप्रमाणे सुरू होतं, पण इथेच अचानक एक माशी शिंकली आणि सुरू झाला खरा खेळ. अचानक एक फोन आला, त्या मुलीच्या घरच्यांना फोन आला. तो एका अज्ञात महिलेचा फोन असतो. ती सांगते तो मुलगा हिंदू नाहीये, तो तर मुसलमान आहे. कहर म्हणजे तो आधीच विवाहित आहे आणि त्याला 2 मुलं देखील आहेत. या एका फोन नंतर सगळा माहोलच बदलला. सत्य बाहेर आलं. मुलीच्या कुटुंबियांनी चौकशी सुरू केली, गावात जाऊन माहिती घेतली आणि जे समोर आलं ते सत्य धक्कादायक होतं. दक्ष केशव वैद्य नावाचं कोणीच अस्तित्वात नव्हतं. सगळी कागदपत्र बनावट. त्या लांड्याचं खरं नाव होतं इक्बाल शेख. आता त्या मुलीच्या लक्षात आलं की हे प्रेम, त्या आधीची मैत्री म्हणजे पूर्ण प्लॅनिंग करून केलेली फसवणूक होती. त्यानंतर प्रकरण पोहोचलं नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये. तिथले पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सखोल चौकशी केली आणि 11 मार्च रोजी या दक्ष केशव वैद्य उर्फ इक्बाल शेखला अटक सुद्धा केली. सध्या न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. हे एक प्रकरण जे मीडियात गाजावाजा झाल्यानं आणि काल तर विधिमंडळात आमदार अमित साटम यांनी ते उचललं म्हणून तुमच्या आमच्या समोर आलंय. पण एक मोठा प्रश्न निर्माण झालाय, चला हिंदुत्ववादी सेना भाजपचं सरकार असलेलं माझ्या महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय तरी काय? कारण आता इथे प्रश्न असा उभा राहतोय की प्रेमाच्या लेबल खाली फसवणूक का केली जाते? त्यासाठी बनावट ओळख तयार करून थेट एका मुसलमानाचा हिंदू मुलीशी लग्न लावण्याचा प्रयत्न का केला जातोय? कशासाठी? नीट बारकाईनं पाहिलं तर हे फक्त अपघातानं घडलेलं एक प्रेम प्रकरण वगैरे असं आहे असं समजून लोक सोडून देतील. हे तसंच आहे का की यामागे एक मोठा पॅटर्न आहे? चिकन्या चुपड्या शाहरुख सलमानवाला जो ट्रेंड आहे ना, तो आता मागे पडलाय. सुशिक्षित घरातल्या शालीन मराठी हिंदू पोरींना या कांड्यांच्या सुटकेसमध्ये भरायचं कसं, यासाठी दक्ष केशव वैद्य या नावासारखी सोबर नावं वापरून फिल्मी हिरो कमी पण गोलमाल मधल्या अमोल पालेकर स्टाईलच्या शामळू चेहऱ्याचे मुसलमान तरुण आता या नव्या लव्ह जिहाद पॅटर्नसाठी वापरले जात आहेत का?